तुम्ही सिनेमातही काम केलेलं आहे, सामाजिक क्षेत्रात तुमचं काम चांगलं आहे आणि छत्रपती सेवक म्हणून तुम्ही भरपूर काम करताय. तुम्ही समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम करताय. आता सिनेमात तुम्ही नक्की कधी आलात? बऱ्याच भूमिका तुम्ही केलेल्या आहेत. तर कुठल्या सिनेमात आपण नक्की काम केलेलं आहे? सगळ्यांना माझा जय शिवराय, दादा जय शिवराय. मी 2008 नंतर चित्रपटसृष्टीत आलो. त्यावेळेला मी मॉडेलिंग करत होतो. नंतर मी मॉडेलिंग कोरिओग्राफी करायला लागलो आणि नंतर वाटलं की थोडं अभिनयाकडे आपण वळायला पाहिजे, जे सगळे मॉडेल करतात. मग मी खूप प्रयत्न केला, पण काही यश हाताशी आलं नाही. पण मॉडेलिंग करत असताना थोडंसं फेमस झालो. कोरिओग्राफी करत असताना थोडंसं कामाची दखल, एक वेगळेपण, सामाजिक बांधिलकी, जास्त फेमस झालो. योगायोगानं छत्रपतींना पहिल्यापासून फॉलो करत होतो, त्यांचे विचार डोक्यात होते आणि जशी छत्रपतींची सेवा करायला लागलो ना, तसं मग जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलो. मी सुरुवातीला ओम राऊत यांच्या लोकमान्य या चित्रपटात काम केले. लोकमान्य एक युग पुरुष. त्याच्यानंतर मी बायकर्स अड्डा, नंतर माकला चल्लं की, नंतर लय झकास, धाप, आत्ता नुकताच येऊन गेलेला मागच्या 2 वर्षापूर्वी फत्त शिकस्त, आता येतोय वीर मुरारबाजी, रामशेज, काकूळ, लक्ष्मी, धर्मरक्षक, छत्रपती संभाजी महाराज 2 1 मध्ये पण मी होतो. त्यात मी गिरजू जाधव केला होता आणि 400 पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स केलेत आणि सगळ्या ऑलमोस्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणावरती आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतले पाहिजेत, जगलं पाहिजे, तर आपण ध्येय गाठू शकतो. नाहीतर अवघड आहे सगळं. स्पर्धात्मक युग आहे, त्याच्यामुळे ते पुढे जायचं असेल तर कुणाला फॉलो करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपलं अवलंबून असतात. तर मला वाटतं आपण योग्य माणसाला फॉलो केलं तर आपलं करिअर नक्की घडतं. आणि प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की माझ्या मुलाने असं काहीतरी करावं की त्याच्यामध्ये माझी मानता आहे. अचानक घाई घेतलेले निर्णय असतात, घरच्यांना सोडून लोक जातात. पण नंतर असं होतं की समजा एकत्र कुटुंब पद्धती, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतो, कलाकार असो, आता चित्रपट सृष्टी असो किंवा वेगळी पण असो, एकत्र कुटुंब पद्धती आता नाहीये. म्हणजे मीपणा, इगो, सहनशीलता संपलेली आहे. मग यातूनही बऱ्याचशा संकट येतात, आत्महत्या होतात. तर याच्याविषयी तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धती काय म्हणायचं? इगो कशाची खातात? इगो कशाची खातात? अच्छा. अपमान कशात आहे? काय जसं काय आहे का? द्रवात आहे, रूपात आहे, वजनात आहे, काय असतो? पण नात्यात इगो का पाहिजे? नात्यात कसला अपमान? म्हणजे एखाद्याने तुमच्यासाठी 100 गोष्टी चांगल्या केल्या ते तुमच्या लक्षात नाहीयेत. एक गोष्ट वाईट केली ती तुमच्या लक्षात आहे. याचा अर्थ काय होतो की त्या 100 गोष्टी तुमच्या त्या महत्वाच्या नाहीयेत. हा चुकलाय कुठं आणि मला सापडलाय. आपल्याला तीच नाही, आपण आपल्या आयुष्यात तमाशा का करून घेतोय. आजकाल एक सोशल मीडियावरती पण ते एक आलंय. मी त्या अनेक महिला मंडळ किंवा ते रिलेशन काउन्सिलर बघतो, त्यांचं काय ना काही प्रतिक्रिया असते. उठ सखी, अगं तू का करतेस, का करतेस, तू जागी हो. बाय, तुझा संसार गडबडलाय, तुझ्या आयुष्याची वाट लागली, तो आमच्या संसाराकडे वाट लावायला लागली. सगळ्यात जास्त कारणीभूत ते येतं. मी उद्या जर भविष्यात मला अशा ते रीलवाल्या ज्या ताई किंवा जे बाबे आहे ते भेटले तर त्यांना मी वेगळ्या प्रकारे दंडवत घालणार आहे. कारण काय झालंय बाबांनो, एक तर मध्ये मला तो असा रिस्ट्राचे मी रील्स पाहिल्या, काउन्सिलर होता, मॅरेज काउन्सिलर दादा, त्याला मिशी पण नाही फुटली आणि त्याच्या रील्स असतात की नवरा बायकोंचे संबंध कसे असावे. तुला किती वर्षाला अनुभव लागणार जा, तू किती वर्ष संसार केला. मी सगळ्यांना म्हणजे माझे बंधू भगिनी जे आहेत, फॅन नाही म्हणत, माझे सगळे मित्र, सगळे बंधू भगिनी एकच सांगेल, नात्यात गोडवा असू द्या, नात्यात प्रेम असू द्या, नात्यात कौतुक असू द्या, नात्यात जिव्हाळा असू द्या, नात्यात एकमेकांच्या चुका पोटात घ्यायची एक किंमत ही असू द्या. कारण मुद्दा काय आहे, माणसं लागतात, माणसं लागतात. प्रत्येकाला काय वाटतं की माझ्याकडे मोबाईल आहे, मी माझं मत, दुःख सोशल मीडियावर टाकू शकतो. लोक फक्त आभासी आहेत, तो तुम्हाला खांदा सोशल मीडियावर देतात, प्रत्यक्षात नाही. आणि महिला मंडळाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आता बघतोय मी, त्या उठसूट सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतात. माझ्या घरात काय घडलं, माझा नवरा माझ्यासोबत कसा वागला, माझी जाव माझ्यासोबत कशी वागली, माझी नंद माझ्यासोबत कशी वागली, माझा दीर माझ्यासोबत कसा वागला. बाई ताई, आयुष्यात तमाशा का करतेस तू, कशासाठी? पण खाली कमेंट असतात. पण कमेंट करणार कोण? ते पुरुष मंडळी असतात जे आपल्या आयुष्यात कधी त्या बायकोला आय लव्ह यू म्हटला नसेल, तो पतीला गुड मॉर्निंग म्हटला नसेल,
म्हणजे व्यक्त कुठं व्हायचं ते कळत नाहीये. मोबाईल भले लाखाचा असेल, तुमच्याकडे भले तुमचे फॉलोअर जास्त असतील, तुमचं ऐकणारे लोक असतील, पण मी म्हणेन की प्रत्यक्षात आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्याशी जर बोललो, समोर बसायचं, तुझं हे मला पटत नाहीये, माझं तुला काय पटत नाही सांग, आपण त्याच्यावर काम करू. किंवा माणूस आहे असं ऍक्सेप्ट करा. जर आनंदी राहायचं असेल तर अंतिम सत्य काय? सुखी राहणं, समाधानी राहणं, आनंदी राहणं, निरोगी राहणं. पण आपण करतो काय? इनाम की चुकला. अरे कशाला? गरज नाही ना. ह्याने काय म्हणजे वर तर एखादा माणूस मेला आणि चुकून वर त्याला देव भेटला, ती स्वर्ग नरकाच्या गोष्टी. देवाने विचारलं काय जाऊन काय केलंस? देव म्हणतो तू आयुष्यात जगला नाहीस. बघता तू तुझ्या आयुष्याची माती करून आलायस. आयुष्यात जगणं म्हणजे काय? आणि हे बघ खाली तू मेल्यानंतर सगळे तुझ्या नावानी खडे फोडतायत की बरं झालं मेला. माणूस श्रीमंत कसा ओळखावा? त्याच्या अंत्यविधीला किती लोक येतील. आणि लॉकडाऊन मध्ये आपण लावारसारखं मेलेलो आहे. ह्याच्यात आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे की भले भले करोडपती, अरबपती सगळं जळच्या जळत नाही एवढं होतं, पण शेवटी 4 माणसं पण नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येकाने मला असं वाटतं की 4 माणसं कमवूया आणि आपण जिवंत असताना लोकांना आनंद होईल असं वागूया. नाहीतर मग हायच आहे अशी मातीच होणार आहे आयुष्याची. ती फक्त जगताना नाही व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.